हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत लॉंग फुगाबाही बनवण्याची एकदम परफेक्ट पद्धत. पूर्ण व्हिडिओ कटिंग व स्टिचिंगचा बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता इथं मी हे जे अस्तरचं कापड आहे हे डबल फोल्ड करून पुन्हा एकदा फोल्ड म्हणजेच 4 फोल्ड केलेलं आहे, कारण मी दोन्ही स्लीव्हचं कटिंग सोबत करणार आहे. आता स्लीव्हची उंची तुम्हाला जेवढी तयार स्लीव्ज हवी आहे त्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची आहे, कारण तुम्हाला जेवढी टोटल स्लीव्ज हवी असते त्याची उंची आणि अर्धा इंच सिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं असतं. तर इथे मला तयार 7.5 इंच स्लीव्ज हवी आहे, तर मी ते पूर्ण उंची 8 इंचाची घेणार आहे, कारण 8 इंच घेतल्यानंतर अर्धा इंच स्लीव्ज जोडल्यानंतर शिलाईमध्ये जाते आणि तयार स्लीव्ज आपली 7.5 इंचाची होते. तुम्हाला जेवढी उंची हवी आहे त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून तुम्ही इथे उंची टाकू शकता. आता मी इथे 8 इंच टोटल उंची घेतलेली आहे आणि इथं चेस्ट साईजनुसार तुम्ही स्लीवची जी काही रुंदी असते तीही टाकू शकता. इथे आता चेस्ट साईज 34 इंच आहे, तर मी 7.5 इंच स्लीवची रुंदी टाकलेली आहे आणि इथं मी टाकत आहे कॅप हाईट 2.5 इंच मी कॅप हाईट टाकले आणि रेग्युलर जसं आपण स्लीव्जला आकार देतो मागच्या मुंड्याचा आणि पुढच्या मुंड्याचा त्या पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा जो असतो दंडघेर, तर तुमचा जेवढा टोटल दंडघेर आहे तो त्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे. माझं इथं टोटल 9 इंच आहे, तर 9चा अर्धा 4.5 इंच आणि प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आता दंडघेर आणि स्लीवची रुंदी जोडून घेतली आहे. आता इथं स्लीवची रुंदीच्या पुढे कॅप हाईटच्या पुढे सिलाई मार्जिनही ॲड करायचं आहे. तुम्ही जे काही सिलाई मार्जिन ठेवलेले असेल 1.5 इंच, 1.25 इंच तुमचं जेवढं असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता. मी इथे 1.5 इंच सिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने आपली जी रेग्युलर स्लीव्ज असतं त्या स्लीव्जचं मार्किंग झालेलं आहे. आता खरं तर फुगाबाईमध्ये फ्रंट आर्महोलचं लगेच कटिंग करायचं नसतं, स्लीव स्टिचिंगच्या वेळेस ते करायचं. तर आता पफ क्रिएशनसाठी तुम्हाला जेवढा पफ हवा आहे त्यासाठी तुम्ही तेवढी रुंदी घेऊ शकता. इथे मला 3 इंच हवा आहे, म्हणजेच मला नॉर्मल 2-3 प्लेट्स म्हणजे फार जास्त फुगा नाही तर नॉर्मल फुगा हवा आहे, म्हणून मी 3 इंच घेणार. पण तुम्हाला खूप सारा पफ हवा असेल किंवा फुगा बनवायचा असेल तर तुम्ही 4 इंच किंवा 5 इंचापर्यंत घेऊ शकता. आता मला इथं 3च इंच मी ही उंची घेतलेली आहे. आता ही उंची 3 इंचांचा होणार आहे, पण जी रुंदी येणार आहे स्लीवची तर ती अशा पद्धतीने काढायची आहे. स्लीवचा जी रुंदी आलेली आहे आपली बॅक आर्महोलची, तर त्याचा अर्धा भाग काढायचा. त्याचा जेवढाही अर्धा भाग येईल तो घ्यायचा आणि ती उंची इथे टाकायची आहे आणि तीच उंची इकडं खाली म्हणजेच स्लीवचा जो आर्महोलचं बॅक आहे तिथेही टाकून घ्यायची आहे आणि हा बॉक्स अगोदर तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी मार्किंग केलेलं आहे आणि हा बॉक्स मी इथे आखून घेते. इथे पाहता ही जी लाईन आहे मी स्लीवचा जो बॅक आर्महोल आहे त्याला जॉईंट केलेली आहे आणि हा बॉक्स तयार झाल्यानंतर पुन्हा जी लाईन आपण इथेही आखलेली आहे हिचाही मध्य काढायचा आहे. तर इथे टोटल 4 इंच आहे, तर 4चा हाफ 2 इंच होईल, म्हणजेच 2 इंच मध्य आणि अशा पद्धतीने इथे नॉर्मल असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण स्लीवचा असा आकार देऊन घ्यायचा आहे. इतकी सोपी आणि साधी सुटसुटीत पद्धत फुगाबाईची आहे. तुम्हाला कटिंग समजलं असेल तर कमेंट करून अवश्य सांगा की तुम्हाला जे काही मी ड्राफ्टिंग सांगितलेलं आहे ते समजलेलं आहे, आणि नसेल समजलं तर कमेंट करून सांगा, मी पुन्हा सांगेल. तर स्लीवचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे. आता कटिंग करताना हा पॉईंट जो असतो जिथं आपण मध्य काढलेला असतो तिथे कट देऊन घ्यायचे आहे, कारण त्या कटपासूनच वरती आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत. त्याचप्रमाणे सेंटरलाही कट देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ज तयार झाल्यानंतर आता आपण दोन्ही स्लीव्ज वेगळ्या करून घेऊया. आता ही स्लीव्ज वरती मी जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते ठेवून कटिंग केलेलं आहे. आता इथे मी तुम्हाला एक स्लीव्ज तयार करून दाखवते. तर आता मेन स्लीवचं जे कापड आहे त्यावरती अस्तरची जी स्लीव्ज आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने म्हणजेच दंडघेराच्या बाजूने 1/4 इंच सिलाई मार्जिन घेऊन पूर्ण दंडघेराला शिलाई मारून घ्यायची आहे.
शिलाई मारताना एकसारखी मारायची आहे। आता शिलाई मारून झाल्यानंतर अस्तर पलटी करून घ्यायचे आणि हा जो भाग आहे मेन ब्लाऊजच्या कापडचा तो अस्तरच्या बाजूकडे ठेवून त्यावरती पुन्हा एकदा दाबटीप देऊन घ्यायचे आहे। हे अस्तर आतमध्ये फोल्ड करून पुन्हा दंडघेराच्या बाजूने व्यवस्थित फिनिशिंगसह स्लीव्हचं ब्लाऊजचं कापड आणि अस्तरचं कापड व्यवस्थित फिनिशिंगसह दंडघेरावरती दाबटीप दिल्यानंतर चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचे। आता एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यानंतर आपण जे सेंटर पॉईंटला कट दिला होता तोही व्यवस्थित द्यायचा आहे आणि जे दोन्ही कट दिले होते साईडला तेही देऊन घ्यायचे आहे। त्यानंतर आता इथे आपण टाकणार आहोत प्लेट्स। आता प्लेट्स टाकताना अशा पद्धतीने जो सेंटर पॉईंट आहे सेंटर पॉईंटकडेच प्लेट्सची तोंड येतील अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत। आता मी ते 3 इंचच उंची घेतलेली आहे म्हणून इथं 3च प्लेट्स येतील। तुम्ही जर 4 इंच घेतली तर 4 इंच येतील आणि 5 घेतली तर अजून प्लेट्स वाढतील। म्हणजेच तुम्ही जेवढी उंची घेणार स्लीवची त्या पद्धतीने तुमच्या प्लेट्स कमी जास्त होतात। आता इथे माझ्या 3च प्लेट्स झालेल्या आहेत। अशा पद्धतीने मी 3 प्लेट्स या बाजूने टाकल्या आणि या प्लेट्सची तोंड इकडच्या बाजूने म्हणजे जो सेंटर पॉईंट असतो त्या पॉईंटकडे दोन्ही बाजूची प्लेट्सची तोंड झाली पाहिजेत अशा पद्धतीने व्यवस्थित आणि एकसारख्या प्लेट्स टाकून घ्यायच्यात। हे अशा पद्धतीने व्यवस्थित प्लेट्स टाकून घ्यायच्यात किंवा तुम्ही अगोदर पिन लावून घ्या आणि नंतर मग शिलाई मारा। हे अशा पद्धतीने प्लेट्सची तोंड व्यवस्थित दाबून घ्यायचेत आणि शिलाई मारून घ्यायची। हे अशा पद्धतीने दोन्ही बाजूच्या प्लेट्स व्यवस्थित टाकून झालेल्या आहे आणि स्लीवचं बघा खूप सुंदर असा पफ क्रिएशन झालेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।